बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून ते आत्तापर्यंत अजित पवार एवढे आक्रमक नव्हते जेवढे आज बारामती तालुक्यातल्या सुपे येथील भाषणामध्ये ते आक्रमक दिसले। सुप्याच्या परिसरामध्ये जिरायती भागामध्ये जो महायुतीचा थोडासा विरोध होतो आहे असं चित्र त्यांच्या समोर आल्यामुळं त्यांनी या भाषणामध्ये अतिशय आक्रमकता घेतली आणि जी कामं केलेली ती अगदी ठासून सांगण्याचा प्रयत्न केला की ही कामं आपण केलेली आहेत। कोणीही तुम्हाला सांगेल की ही कामं आम्ही करू वगैरे, परंतु 4 दिवसानंतर म्हणजे 7 तारखेनंतर कोणीही तुमच्यावर असणार नाही हे ठसवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला। एवढंच नाही तर लोकसभेला शरद पवार यांच्याकडं आणि विधानसभेला माझ्याकडं चालणार नाही, लोकसभेला सुद्धा मलाच मत पाहिजे असं त्यांनी आग्रहानं आणि आक्रमकपणे सांगितले। आत्तापर्यंतच्या सर्व भाषणांमध्ये अजित पवारांचं पहिलंच भाषण अतिशय आक्रमक झालं। काही भाषणं पूर्वीची मवाळ होती आणि त्याचबरोबर भावनिक करणारी पण होती, पण आता पहिलंच भाषण त्यांनी अतिशय आक्रमक केलेलं आहे। हे आक्रमक भाषण करण्याची गरज अजित पवारांना का पडली हा प्रश्न पडू शकतो, परंतु गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांना येथील भागातून जी माहिती जाते त्याच्यामध्ये काही लोक याही सभेला असतात आणि काही लोक त्याही सभेला असतात, असं दुटप्पी धोरण करू नका असं अजित पवारांनी सांगितलं। या सभेमध्ये अजित पवारांनी आणखी एक गोष्ट सगळ्यात प्रकर्षाने दाखवून दिली की जो लोकसभेचा खासदार आहे त्या खासदारांनी पूर्वीच्या काम केलेली नाहीत, म्हणजेच सुप्रिया सुळेंनी कोणतंही काम केलेलं नाही अशी टीका त्यांनी केली। आणि हे बदलण्यासाठी म्हणजे मला रेल्वेचा मार्ग बदलायचा आहे, रेल्वे आणायची आहे, विमानतळाचं काम बदलून घ्यायचं आहे, त्याचबरोबर लोकसभेशी संबंधित जेवढी कामं आहेत केंद्रीय सरकारशी तेवढी कामं मला करून घ्यायची आणि त्यासाठी आपलाच खासदार असायला हवा असं त्यांनी सांगितलं। आणखी एक महत्त्वाचं, अजित पवार गेल्या काही सभांपासून जे कमी सांगत होते ते जास्त ठसीवपणे ठामपणे सांगू लागले आहेत की नरेंद्र मोदीच देशामध्ये येणार आहेत। आणखी एक अजित पवारांनी सांगितलं की कोणी पक्ष चोरला, अनेक जण म्हणतात पक्ष चोरला, कोणीही पक्ष चोरलेला नाही, एकनाथ शिंदेनी सुद्धा पक्ष चोरलेला नाही ना आम्ही पक्ष चोरलेला नाही असं अजित पवारांनी ठामपणे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर अजित पवारांनी आजच्या या सभेमध्ये अनेक लोकांची नावं घेत त्यांना सांगितलं की या ठिकाणची कामं कोणी केली। अजित पवारांना हे सांगायच्या मागचा उद्देश अजित पवारांचा असा होता की जरी जिरायती भाग असला, अनेक समस्या असल्या, मर्यादित संधी असली तरीसुद्धा या ठिकाणी कामं मीच करणार आहे। 7 तारखेचं मतदान झाल्यानंतर मी जे उपयोगी पडणार आहे ते मीच पडणार आहे। जी लोक आज तुमच्याकडे येत आहेत ती लोक 7 तारखेनंतर परदेशात जातील, घराघरा फिरत असली तरी पुन्हा फिरकणार नाहीत असं अजित पवारांनी पुन्हा एकदा येथील मतदारांना सांगितलेलं आहे। खरं तर हा सुप्याचा आणि बारावाड्यांचा जो भाग आहे त्याचबरोबर बारामतीचा पश्चिमेकडचा भाग आहे तो पाणी अजिबात नसल्यामुळं, पाण्याच्या दुर्भिक्षामुळं अत्यंत संतप्त भावना या लोकांमध्ये आहे। गेली अनेक वर्षे आम्ही मतदान पवार कुटुंबालाच करतो, पवार कुटुंबाच्या बाहेर आम्ही जात नाही, परंतु सातत्यानं आमच्या पदरी निराशा पडते असं या लोकांचं म्हणणं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांनी आज मात्र इथलं भाषण 4थं अजित पवारांची सभा होती आणि 4थं भाषण त्यांनी अतिशय आक्रमकपणे मांडलेलं आहे। पहिल्या सेकंदापासून ते शेवटच्या भाषण संपेपर्यंतच्या काळामध्ये अजित पवार हे अतिशय आक्रमक दिसलेले आहेत आणि ही आक्रमकता आता मतदारांना किती पटते, ही आक्रमकता मतदारांना किती रुचते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांची या ठिकाणी सभा झाली। रोहित पवार हे त्यांच्या सभामध्ये केवळ आणि केवळ अजित पवारांनी शरद पवारांना सोडलं हा मुद्दा मतदारांना पटवताना दिसत आहेत, तर अजित पवार हे या भागातील केलेल्या कामांचा मुद्दा पटवताना मतदारांना दिसत आहेत। मतदार भावनिकतेचा मुद्दा उचलतात की मतदार विकासाचा मुद्दा उचलतात हे येणाऱ्या काळात दिसणार आहे। परंतु अजित पवारांनी एक महत्त्वाचं सांगितलं की या ठिकाणी बहुतांश लोक ह्या सभेला असतात आणि त्याही सभेला असतात, हा दुटप्पीपणा होतोय। मला अनेक जणांना माहिती आहे आणि त्यांनी आणखी एक मुद्दा आक्रमकपणे सांगितलेला आहे की मला प्रत्येक भागाचं मतदान माहिती आहे, मतदान झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका असा एक अप्रत्यक्ष इशारा सुद्धा अजित पवारांनी दिला आहे। हा इशारा घेऊन येथील मतदार काय नेमका निर्णय घेत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आज इंदापूरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आप्पासाहेब जगदाळे जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्यांचा आणि इंदापूरचे जे मोठे नेते आहेत भरत शाह यांचा प्रवेश होणार आहे। इंदापूरमध्ये आज शरद पवार हे डॅमेज कंट्रोल करतायत आणि बारामतीमध्ये अजित पवार हे जिरायती भागामध्ये डॅमेज कंट्रोल करतायत। या दोन्हीमध्ये कोणाला यश मिळतं हे येणारा काळ ठरवेल, परंतु सध्याच्या काळामध्ये अजित पवारांचं पहिलं भाषण आक्रमक झालं, हाच आजच्या या मेळाव्याचा उद्देश होईल। महायुतीच्या वतीनं हा मेळावा आयोजित करण्यात आला, भाजपनं हा पुढाकार घेतला होता आणि या मेळाव्यासाठी भाजपनं
मतदारसंघातील सर्व ठिकाणचे प्रमुख पदाधिकारी बोलवले होते आणि या परिसरातील राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, RPI, शिवसंग्राम जे पक्ष महायुतीमध्ये आहेत त्या पक्षांचे पदाधिकारी बोलवले होते। यामध्ये अजित पवारांनी घेतलेली आक्रमकता सगळ्यांच्या लक्षात राहिलेली आहे, परंतु ही आक्रमकता अजित पवारांनी का घेतली याची मात्र सध्या चर्चा सुरू आहे। या आक्रमकतेचे परिणाम काय होतात हे येणाऱ्या काळात दिसतील। जर विकासाचा मुद्दा लोकांना पटला तर या ठिकाणच्या सभेनं अजित पवारांनी जिंकलं असं म्हणता येईल आणि जर या आक्रमकतेला लोकांनी नाकारलं तर मात्र अजित पवारांच्या पदरी निराशा पडते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच आजच्या सभेचा हाच अन्वयार्थ की येथील लोक दोन बाजूला आहेत आणि इथलं वातावरण संमिश्र स्वरूपाचं आहे असं अजित पवारांच्या बोलण्यातून जाणवतं आणि हाच धोका ओळखून अजित पवारांनी आक्रमकपणे भाषण केलेलं आहे। धन्यवाद।